आणखीन एक महत्त्वाची बातमी, मंत्री शंभूराज देसाई विजय शिवतारेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। विजय शिवतारे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये काल दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांच्या भेटीसाठी शंभूराज देसाई पोहोचलेले आहेत। तर शंभूराज देसाई रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। काल शेवाळे आणि केसरकर यांनी त्यांची भेट घेतलेली होती, प्रकृतीची विचारपूस केलेली होती आणि आता शंभूराज देसाई हे सुद्धा विजय शिवतारे यांच्या भेटीसाठी पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती आपण TV9 मराठीवर पाहताय। विजय शिवतारे हे काल दौंडच्या दौऱ्यावर होते, मात्र त्यावेळेला त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि अनेक मंत्र्यांकडून नेत्यांकडून त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आता अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषाली, आपल्याला माहिती आहे की खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे, त्यामुळे महायुतीची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मात्र सध्या विजय शिवतारे यांच्यावरती डायलिसिसचे उपचार जे आहेत ते रुबी हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। काल रात्री मुख्यमंत्र्यांकडून दीपक केसरकर यांना त्यांची मनधरणी करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं। आज आपण पाहतोय की मंत्री शंभूराज देसाई हे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। विजय बापू शिवतारे यांच्याशी चर्चा करताना ते पाहायला मिळत आहेत। विजय बापू यांनी माघार घ्यावी अशा पद्धतीची विनंती जी आहे ती त्यांना केली जाईल, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांच्या मार्फत जोरदार पद्धतीनं विजय बापू शिवतारे यांची मनधरणी जी आहे ती केली जाते। काही वेळांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोन करून विजय बापू शिवतारे यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती केलेली होती, मात्र विजय शिवतारे यांनी माघार घ्यावी जेणेकरून महायुतीमध्ये शिवसेनेचं बंड जे आहे त्या मतदारसंघामध्ये होणार नाही याची खबरदारी घेतली जाते। आणि आपण पाहतोय की मंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। बापूंची मनधरणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।